Welcome students. Today we are going to see motions of the earth. Try this. Stand a candle in the middle of a large table. Draw a big circle around the candle. Place a globe at any point on the circle. Light the candle. See that it is dark in the room. Suppose that the candle is the sun. Observe which part of the globe gets the sun's light and which one does not. पहा, एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा. मेणबत्ती भोवती एक मोठे वर्तुळ काढा. या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वी गोल ठेवा. मेणबत्ती पेटवा. खोलीत अंधार करा. मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असे समजा. पृथ्वीच्या कोणत्या भागावर उजेड पडतो आणि कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते पहा. द वेल लीट पार्ट ऑफ द ग्लोब शोज डे. पृथ्वी गोलावर दिसणारा उजेड म्हणजेच दिन आहे. की अशा प्रकारे तुम्ही प्रयोगाची मांडणी करणार आहे. नाव लुकिंग ॲट द ग्लोब फ्रॉम द डायरेक्शन ऑफ द नॉर्थ पोल टर्न इट अँटी क्लॉकवाईज. दिस इज हाऊ द अर्थ रोटेट्स, दॅट इज इट रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. As the earth rotates, its different parts come into the light of the sun one after the other and turn away from it also in the same order. पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा. उत्तर ध्रुव तुमचा इकडे आहे. या इकडून पहा आणि घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवा. या पद्धतीने आपल्याला फिरवायचं आहे. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात. ज्या भागावर उजेड पडतो तिथे दिन आहे, तर जिथे उजेड पडत नाही तिथे रात्र आहे असे आपण म्हणतो. सनसेट अँड सनराईज. सूर्योदय आणि सूर्यास्त. ट्राय धिस. करून पहा. स्टिक अ रेड बिंदी ऑन द ग्लोब. सेट अप द प्रिव्हियस मॉडेल ऑफ द ग्लोब अँड द कॅन्डल. टर्न द ग्लोब अँटी क्लॉकवाईज. नोट वेन इट इज सनराईज, नून अँड सनसेट ॲट द लोकेशन ऑफ द बिंदी. पहा, इथं तुम्हाला पृथ्वीगोल दाखवलेला आहे. एक लाल रंगाची टिकली घ्या. ती पृथ्वीगोलावर चिटकवा. पहा, इथं दाखवली आहे. वरील प्रयोगाप्रमाणेच पृथ्वीगोल व मेणबत्ती घेऊन प्रयोग करा. म्हणजे ह्याच पद्धतीने आपल्याला प्रयोग करायचा आहे. पृथ्वीगोल घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनेच फिरवा. म्हणजे घड्याळाचे काटे फिरतात त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला फिरवायचं आहे. लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करा. आफ्टर वन सनराईज, नोट वेन द नेक्स्ट वन ऑकर्स ॲट द बिंदी. यू विल सी दॅट दिस हॅपन्स वेन द अर्थ कम्प्लीट्स वन रोटेशन, दॅट इज वेन इट मेक्स वन कम्प्लीट टर्न अराउंड इटसेल्फ. This period of time that the earth takes to complete one rotation is called a day. A day has two parts, daytime and nighttime, or simply day and night. For the purpose of measuring time, we divide the whole day into 24 parts, each of which is called an hour. लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते पहा. जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजे एक परिवलन पूर्ण झाले असते तेव्हा टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला आपण तास असं म्हणतो. नाव
Move the globe along the circle on the table. As you do this, keep rotating the globe and ensure that the axis does not change its orientation. Eventually, the globe will come back to its original place on the circle. This is how the earth revolves around the sun even as it rotates around itself. The period of the time the earth takes to complete one revolution around the sun is called 1 year. There are about 365 days and 6 hours in a year. पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवायचा आहे आपल्याला. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवणार आहे आणि अक्षाची दिशा बदलणार नाही. हा आपला अक्ष, याची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्यायची. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका भ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. तुम्ही या पानाचं वाचन करायचं आहे. यावर दिलेल्या कृती करून बघायच्या आहे. एक टेबल घ्यायचा आहे, त्याच्यावर मेणबत्ती ठेवून बाजूला वर्तुळ काढायचं आहे आणि ही कृती घरी करून पाहायची आहे. बॉलचा वापर करायचा इथे आपण आणि दिवस रात्र कसे होतात ते पाहायचे आहेत.